मोहतरमा रवीनाथ शेख साहिबा से सिर्फ 2 मिनट में अपनी बात कंप्लीट करेंगे। अस्सलाम वालेकुम, जय भीम, जय संविधान। मैं स्टेज पर मौजूद बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब, इम्तियाज़ जलील साहब और बाकी जितने भी जिम्मेदारान हैं, इन सबको मेरी तरफ से अस्सलाम वालेकुम और मौजूद आवाम को भी अस्सलाम वालेकुम। मुझे अपनी बात 2 मिनट में ख़त्म करनी है, तो मैं शुरुआत करूंगी कि जो इम्तियाज़ जलील साहब ने जिस तरीके से एक भ्रष्टाचारी नेता का जो भ्रष्टाचार वहाँ पर निकाले हैं, तो उन्होंने सैयद इम्तियाज़ जलील साहब को जातिवादी साबित करने की जो नाकाम कोशिश किए हैं, तो उनको इस सभा के जरिए बोलूंगी कि पूरे महाराष्ट्र के अंदर संजय सिरसाट साहेब, पूर्ण महाराष्ट्रात जर कोणी सेक्युलर नेता असेल तो फक्त आणि फक्त सय्यद इम्तियाज जलील साहेब असतील। त्यांच्याऐवजी कुणी पण नाहीये। तुम्ही मराठी सक्ती बोलतात ना, तर मराठीतच तुम्हाला सांगते मी आता की या महाराष्ट्रात जर कोणी सेक्युलर आणि धर्मनिरपेक्ष नेता असतील तर ते फक्त आणि फक्त सय्यद इम्तियाज जलील साहेब असतील। तुम्ही काय करतात, तुमच्या स्वतःचा जे भ्रष्टाचार आहे ते लपवण्यासाठी तुम्ही इम्तियाज जलील साहेबांना जातीवादी घोषित करत आहे, पण तुम्ही विसरत आहे की जे इम्तियाज जलील साहेब असो किंवा बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब असो, दोघांनी जगात आपला एक वर्चस्व लोकांसमोर आणला आहे। जे बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब आहेत, त्यांनी जे तुम्ही जेव्हा ते गेले होते टूरला, ये आपले जे विदेश यात्रासाठी गेले होते, तेव्हा तुम्ही स्वतः बघितले की मला असं वाटत आहे की ओवैसी साहेब आता हिंदू बांधवांचे पण वोट घेऊनच दम घेणार आहेत। तर आता आमची मजलिसची परिस्थिती अशी आहे की इम्तियाज जलील साहेब असो किंवा असदुद्दीन ओवैसी साहेब असो, हे दोघी जण जे आहेत ते हिंदू बांधवांचे सुद्धा वोट घेऊनच पुढचं काम करणार आहेत। आणि दुसरी गोष्ट जी आहे, जे संग्राम जगताप आहेत, ज्यांनी जे खूप जातीवाद नगरमध्ये सुरू आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की 2 वेळा मला आमदार केला, यावेळेस तुम्ही मतदान कमी दिला म्हणून कुत्र्यासारखा जो भुकत आहे त्याला मी सांगणार आहे की भुकायचं काम तुम्ही करू नका, आम्ही घाबरणारे लोक नाहीये। तुम्ही ते मला एवढं सांगायचं आहे की इम्तियाज जलील साहेबांनी आपल्या आयुष्यात किंवा 10 वर्षाचे जे हे आहेत त्यामध्ये एवढे कुत्रे बघितले आहेत की ते बघूनच सांगू शकतात की हे चावण्यासाठी आलेले आहेत की फक्त भुकण्यासाठी आलेले आहेत। तर आणि दुसरी गोष्ट हे सांगणार आहेत की संग्राम जगताप भुकत आहे, पण जे निलेश लंके आहेत, जे मुसलमानांची भीक घेऊन निवडून आलेले आहेत, ते गप कशासाठी बसले आहेत। तर अजित पवार असो किंवा शरद पवार असो, हे दोघी एकच माळाचे मणी आहेत। एक भीती दाखवून मतदान घेतात आणि दुसरे जे आहेत ते असं दाखवतात की आम्ही जे आहेत ते आहेत। पण आता आमच्यासाठी एक पर्याय आहे, ते एकमेव पर्याय आहे, ते आहे मजलिस। आणि आता परभणीमध्ये आमदार जे परभणीमध्ये महापौर होणार असतील तर ते फक्त आणि फक्त मजलिसच्याच होणार असतील, हे संकल्प घेऊन आता आम्ही इथून जाणार आहेत। मी एवढं बोलून मी माझा संपवते, कारण आता असदुद्दीन ओवैसी साहेब असतील किंवा इम्तियाज जलील साहेब असतील, त्यांना तुम्हाला ऐकायचं आहे। तर लास्ट मध्ये एक शेर बोलणार आहेत मी, जुल्म के साये में लब खोलेगा कौन, जुल्म के साये में लब खोलेगा कौन, अगर हम भी चुप रहे तो फिर बोलेगा कौन। शुक्रिया।